नमस्कार, मी सौभाग्यश्री खोटाळे. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री नागोलवार सरांच्या जन्मदिनानिमित्त राज्यस्तरीय स्पर्धेकरता मी माझी स्वरचित रचना सादर करते. रचनेचं नाव आहे या वळणावर. पार करूनी हजार वळणे आयुष्याची वाट चालते. पार करूनी हजार वळणे आयुष्याची वाट चालते. सुखदुःखाच्या अनंत गाठी घट्ट बांधते कधी उसवते. पार करूनी हजार वळणे आयुष्याची वाट चालते. सुखदुःखाच्या अनंत गाठी घट्ट बांधते कधी उसवते. रुतले खुपले काचत गेले मुरडी चेसल हुळहुळणारे. रुतले खुपले काचत गेले मुरडी चेसल हुळहुळणारे. कधी सुरंगी क्षणसौख्याचे कस्तुरगंधी दरवळणारे. रुतले खुपले काचत गेले मुरडी चेसल हुळहुळणारे. कधी सुरंगी क्षणसौख्याचे कस्तुरगंधी दरवळणारे. डोळ्यांमधल्या अश्रूंसोबत रडता रडता हळूच हसते. सुखदुःखाच्या अनंत गाठी घट्ट बांधते कधी उसवते. अवघड होते तरी पेलले आव्हानांचे कित्येक डोंगर. अवघड होते तरी पेलले आव्हानांचे कित्येक डोंगर. खुणा राहिल्या वाटेवरच्या झुकले खांदे उरला गहिवर. अवघड होते तरी पेलले आव्हानांचे कित्येक डोंगर. खुणा राहिल्या वाटेवरच्या झुकले खांदे उरला गहिवर. दाटून येता कोंडून त्याला, त्या गहिवराला दाटून येता कोंडून त्याला खोल जिरवते पुन्हा पचवते. दाटून येता कोंडून त्याला खोल जिरवते पुन्हा पचवते. सुखदुःखाच्या अनंत गाठी घट्ट बांधते कधी उसवते. कर्तव्याच्या पारड्यातला शेर संपला आता न घाई. एका वळणावर. कर्तव्याच्या पारड्यातला शेर संपला आता न घाई. एकांताचा श्वास मोकळा कपार ओली रुजवून घेई. कर्तव्याच्या पारड्यातला शेर संपला आता न घाई. एकांताचा श्वास मोकळा कपार ओली रुजवून घेई. काळजातल्या त्या ओलीला आता न कोरड होऊ देते. काळजातल्या त्या ओलीला आता न कोरड होऊ देते. सुखदुःखाच्या अनंत गाठी घट्ट बांधते कधी उसवते. जरा थपकुनी काळानेही या वळणावर रेंगाळावे. सगळे कर्तव्य करून झाल्यानंतर जरा थपकुनी काळानेही या वळणावर रेंगाळावे. हृदयामधल्या हव्या हव्याशा आठवणींनी गंधाळावे. जरा थपकुनी काळानेही या वळणावर रेंगाळावे. हृदयामधल्या हव्या हव्याशा आठवणींनी गंधाळावे. क्षितिजाच्याही पार वाटती मनास माझ्या घेऊन जाते. क्षितिजाच्याही पार वाटती मनास माझ्या घेऊन जाते. सुखदुःखाच्या अनंत गाठी घट्ट बांधते कधी उसवते. पार करूनी हजार वळणे आयुष्याची वाट चालते. पार करूनी हजार वळणे आयुष्याची वाट चालते. धन्यवाद. माझी रचना आपल्याला कशी वाटली लाईक आणि कमेंट जरूर करा. मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.